तर दिवाळीचा फराळ असो किंवा संध्याकाळची छोटीशी भूक किंवा स्नॅक्ससाठी तुम्हाला जर काही बनवून ठेवायचं असेल तर या खाऱ्या शंकरपाळ्या एक बेस्ट ऑप्शन आहे बरं का। अगदी सोपी, साधी आणि पटकन होणारी रेसिपी आहे आणि चवीला सुद्धा तितकीच छान लागते। नमस्कार, मी सविता पाटील, चंगडी तडका या माझ्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। कारण आजच्या भागामध्ये आपण छान कुरकुरीत, खुसखुशीत, तितक्याच चवीला भन्नाट असणाऱ्या खाऱ्या शंकरपाळ्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत। अगदी 1 तासामध्ये बनवून तयार होतात, शिवाय कोणतीही पूर्वतयारी करण्याची सुद्धा गरज नाहीये। चला तर मग पटकन ह्या खाऱ्या शंकरपाळ्या कशा बनवायच्या ते पाहूयात। तर सगळ्यात आधी आपल्याला याचं पीठ मळायचं आहे। त्याच्यासाठी इथे एक मोठा बाउल घेतलेला आहे आणि चाळण घेतलेली आहे। चाळणीमध्ये 2 कप मैदा घेऊन त्याला चाळून घेतलेला आहे। त्याच्यानंतर अजून आणखीन अर्धा कप मैदा मी चाळून घेतलेला आहे। तर टोटल इथं मी 2.5 कप मैदा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये टाकलेला आहे चवीनुसार मीठ। त्याच्यानंतर काही मसाले टाकायचे आहेत, ते म्हणजे 1 मोठा चमचा पांढरे तीळ, कसुरी मेथी, चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो सुद्धा घेतलेला आहे। ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नसेल तर नाही टाकला तरी सुद्धा चालेल। अर्धा चमचा ओवा, पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा जिरे, हे सर्व मसाले मी टाकलेले आहेत। कसुरी मेथीने तर खूप छान टेस्ट येते या शंकरपाळ्यांना, असेल तर नक्की टाका। आता हे मसाले टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला आता तूप गरम करून टाकायचं आहे। तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही तेल सुद्धा टाकू शकता, पण तुपानं चव सुद्धा छान येते आणि शंकरपाळ्या छान हलक्या फुलक्या बनतात। तर इथे 2 चमचे तूप मी गॅसवरती गरम करून घेते। तोपर्यंत हे सर्व मसाले जे आपण ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत ते काय करायचं आहे, हलक्या हातानं व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। म्हणजे काय होईल, पूर्ण मसाले पिठामध्ये पूर्ण व्यवस्थित असे मिक्स होतील। तर इथं तूप सुद्धा मी 2 चमचे गरम करून घेतलेला आहे कडकडीत। आता हे कडकडीत गरम तूप पिठामध्ये टाकलेलं आहे। सुरुवातीला पिठामध्ये तूप टाकल्यानंतर चमच्यानं हलवून घ्या, कारण कडकडीत तूप असल्यामुळे हाताला चटका बसण्याची शक्यता असते। तर चमच्यानं थोडंफार मिक्स केल्यानंतर आता आपल्याला ह्याला हातानंच व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून तूप टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये ज्या गुठळ्या झालेत त्या व्यवस्थित अशा मोडल्या जातील आणि आपले जे मसाले आपण टाकलेले आहेत त्याचा सुद्धा छान असा सुगंध पूर्ण पिठाला लागेल। तर अशा प्रकारे 1-2 मिनिट आपल्याला व्यवस्थित पीठ चोळून घ्यायचं आहे। आता पीठ चोळून झाल्यानंतर पाहायचं आहे की अशी मूठ आवळायची, त्या पिठाचा व्यवस्थित असा गोळा झालेला असेल मूठ आवळल्यानंतर, तर ओळखून जायचं की आपल्या पिठात तुपाचं मोहन योग्य प्रमाणात आपण टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण जसं चपातीचं पीठ मळून घेतो त्याचप्रमाणे हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। अगदी घट्टसर आणि अगदी सैलसर सुद्धा करायचं नाही, जसं चपातीचं पीठ आपण मळतो त्याचप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर पाणी थोडं थोडं टाकून व्यवस्थित हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर इथे मी थोडं थोडं पाणी टाकून पिठाला व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे। आता ह्याचा एक गोळा बनवायचा आणि झाकण ठेवून ह्याला 15 ते 20 मिनिटं कमीत कमी आपल्याला व्यवस्थित असं मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत आणि पाहू शकता पीठ आपलं व्यवस्थित असं मुरलेलं आहे। आता काय करायचं आहे, आपल्याला ह्याचे गोळे करून घ्यायचे आहेत। तर आपण चपाती लाटण्यासाठी जेवढे गोळे करतो त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे मी गोळे करून घेतलेले आहेत। तर ह्या 2.5 कप पीठ मी मळलेलं होतं, त्याच्यामध्ये हे असे मीडियम साईजचे मी 5 गोळे करून घेतलेले आहेत पिठाचे। आता हे गोळे करून झाल्यानंतर आपल्याला ह्याची चपाती लाटून घ्यायची आहे। तर त्यासाठी इथं पोळपाटवरती थोडीशी सुकी कणिक लावायची आहे, मैदाच मी वापरलेला आहे। आता मैदा लावून ह्याला चपातीसारखंच आपल्याला लाटून घ्यायचं आहे। तर अगदी जाडसर चपातीसारखं लाटायचं नाही, थोडं पातळ अशी ही चपाती लाटून घ्यायची आहे। तर हलक्या हाताने थोडं थोडं जसं गरजेनुसार मैदा लावून ह्या गोळ्याला आपल्याला ह्याची चपाती लाटून घ्यायची आहे। तर याची चपाती सुद्धा अगदी सहजपणे लाटता येते, पोळपाटला वगैरे अजिबात चिकटत नाही बरं का। आणि अशी पातळ अशी मी याची चपाती लाटून घेतलेली आहे। त्याच्यानंतर चाकूच्या, पिझ्झा कटरच्या किंवा अशा प्रकारे ह्या चिरण्याच्या सहाय्याने आपल्याला ह्याच्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या कट करून घ्यायचे। तर आमच्याकडे ह्याला चिरणंच म्हणतात बरं का, तुमच्याकडे याला काय म्हणतात ते कमेंट्समध्ये नक्की कळवा। तुमच्याकडे जर हे चिरणं नसेल तर पिझ्झा कटर किंवा चाकून सुद्धा कट केलं तरी सुद्धा चालतील। तर माझ्याकडे हे चिरणं होतं आणि त्याच्यानं डिझाईन सुद्धा खूप छान दिसते, म्हणून मी ह्यानं त्या शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत। तुम्हाला जसं आवडतील त्याप्रमाणे शंकरपाळी कट करून घ्यायची आहे छोट्या मोठ्या आकारांमध्ये। तर पाहू शकता आणि अजिबात पोळपाटला चिकटत सुद्धा नाहीत, हलक्या हाताने तुम्ही हलवला तरी सुद्धा त्यात असं मोकळ्या होतात शंकरपाळ्या। तर अशा प्रकारे ही शंकरपाळ्या आपल्या ज्या आहेत त्या मी कट करून घेतलेल्या आहेत। याच वेळी मी तेल सुद्धा कडकडीत गरम करायला ठेवलेलं होतं। एक शंकरपाळी टाकून बघायची, टाकल्या टाकल्या तेलाच्या वरती आली तर ओळखायचं की कडकडीत गरम झालेलं आहे तेल। आणि शंकरपाळ्या टाकताना अगदी कडकडीत गरम तेल पाहिजे बरं का। आता ह्याच्यामध्ये आपण ज्या कट केलेल्या शंकरपाळ्या आहेत त्या मी टाकलेल्या आहेत।
आता शंकरपाळ्या तेलाच्या वरती तरंगायला लागल्या की गॅसची फ्लेम तुम्ही मिडियम केली तरीसुद्धा चालेल, पण सुरुवातीला गॅसची फ्लेम जी आहे ती हाय ठेवा, तरच शंकरपाळे छान फुलतात आणि खुसखुशीतसुद्धा होतात। त्याच्यानंतर आता मीडियम गॅसवरती आपल्याला शंकरपाळ्या गोल्डन कलरवरती भाजून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे मध्ये मध्ये हलवायचं आहे शंकरपाळ्यांना। आता आपल्या शंकरपाळे इकडं मी तळून घेतेच, तोपर्यंत आपण दुसरीसुद्धा जी चपाती आहे शंकरपाळे बनवण्यासाठी तीसुद्धा मी लाटून घेतलेली आहे। तर ही चपाती लाटून मी ह्याच्या शंकरपाळे बनवून घेतलेले आहेत। आता ह्यानं काय होतं, दोन्ही कामं एकदम होतात बरं का, म्हणजे आपल्या शंकरपाळ्यासुद्धा तिकडे तळतायत आणि इकडं आपण दुसऱ्या शंकरपाळ्यासुद्धा बनवून घेतलेत। म्हणजे काय, त्या शंकरपाळ्या तळून बाजूला काढल्यानंतर आपण ह्या लगेच तळून घेऊ शकतोय। पाहू शकताय छान गोल्डन कलर आलेला आहे शंकरपाळ्यांना आणि मी ह्याला तेलातून काढून घेते। आता ही बॅच मी तळलेली आहे। आता परत मी ज्या शंकरपाळ्या लाटून बनवून घेतलेल्या होत्या त्यासुद्धा ह्याच्यामध्येच तळून घेते आणि अशाच प्रकारे आपल्याला सर्व ज्या 5 गोळे होते त्याच्या शंकरपाळ्या बनवून छान गोल्डन कलरवरती तळून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे ह्या छान अशा चवीच्या अगदी झटपट होणाऱ्या आपल्या ह्या खाऱ्या शंकरपाळ्या तयार आहेत। आणि पाहू शकता आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल किती छान कुरकुरीत आणि खुसखुशीत झाले। तर एक शंकरपाळी मी तुम्हाला मोडूनसुद्धा दाखवते। तर बघा किती छान आतून खुसखुशीतसुद्धा झालेली आहे, चवीला तर तितक्याच भन्नाट लागतात। चला मग माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आणि हो तुम्ही ह्या शंकरपाळ्या कशा प्रकारे बनवता ते सुद्धा कमेंट्समध्ये कळवा। चला तर मग माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि आपण पुन्हा भेटूयातच एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।